हाय हॅलो, कसे आहात सर्व? तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा, ऐश्वर्याचा, भरभराटीचा जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. संक्रांतीलाच तर तिळाचे लाडू खाल्ले होते, मग आता कशासाठी करत आहेत? तर आम्ही नेहमीच तिळाचे लाडू बनवत असतो, तर संपले होते म्हणून आज परत बनवले आहेत. तिळाच्या लाडूची रेसिपी आम्ही आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तरीसुद्धा मी व्हिडिओच्या तिळाचे शेवटला लाडू नक्की संपले सांगेल होते ना, कशाप्रकारे त्याच्यामुळं बनवायचे. मी परत डबल करून घ्यायले तिळाचे लाडू. पहिले भरपूर केले होते, पण ते नाही का सर्व काही संपून गेले. त्याच्यामुळं नाही का मी परत करायले. खायला पण खूप चांगले राहतात ना तिळाचे लाडू, त्याच्यामुळं आमच्या इथं सर्वांनाच आवडतात. म्हणून मी नेहमी तिळाचे लाडू आणि रव्याचे लाडू नेहमी ठेवत असते. लहान मुलांना पण खायला चांगले वाटतात ना. तिळाचे लाडू बनवताना कधीही कोणत्याही प्रकारचा आपल्याला पाक बनवायची गरज नाही किंवा आपले लाडू खराब होण्याचीही टेन्शन राहणार नाही. काय करायचं, आपले जे तीळ आहेत ना ते छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आणि ते तडतडले की आवाज आल्यासारखं वाटलं की समजायचं आपले तीळ भाजून झाले. त्यानंतर आपण काय करायचं, गूळ जे आहे ते त्यामध्ये ॲड करून टाकायचं आणि गूळ छान मेल्ट होईपर्यंत एकसारखा फिरवत राहायचा. तो दोन्हीही एक प्रकारे छानपैकी मिक्स झाला ना की विलायची पावडर जे असते ते त्यामध्ये ॲड करायचं आणि आपले लाडू मग बांधायला सुरुवात करायची. बांधताना आपल्याला जर गरम लागत असतील तर पाण्याचा वापर करायचा. हाताला थोडं पाणी लावायचं आणि बनवून घ्यायचे. इकडे कुकरही लावून ठेवलं होतं आणि आज बनवायचं होतं राजमा, त्यामुळे राजमाची तयारी करून ठेवली होती. आणि संध्याकाळची वेळ झाली होती तर लाईटही लावून घेतले होते सर्व ठिकाणचे. आता लाडू अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा, तयार झाले होते. आता सगळ्यात पहिला लाडू तर आपण आपल्या बाप्पांसाठीच देत असतो, तर म्हणून बाप्पांचा हा फेवरेट लाडू सगळ्यात अगोदर बाप्पांना दिला आणि नंतरच आम्ही खाऊन घेतले. त्यानंतर राजमा बनवण्यासाठी काय करायचं, सगळ्यात सोप्या साध्या पद्धतीमध्ये हा राजमा बनवून बघा, एकदम भारी लागतो. तेल गरम करायचं, मोहरी, जिरे आपण ज्याप्रमाणे फोडणी देतो ना त्याप्रमाणे फोडणी द्यायची. त्यामध्ये फक्त आपल्याला ॲड करायचं आहे बारीक एकदम टमाटर आणि कांदा जे आहे ते बारीक करून घ्यायचा आणि त्यामध्ये छानपैकी लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. राजमा आपल्या सकाळीच भिजवत ठेवायचा आणि करण्याच्या वेळेला कुकरला 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि नंतर ते एकदम नरम व्हायला लागतो तर मग तो त्यामध्ये ॲड करायचा. इकडे राजमा करताना मम्मी कणिकसुद्धा मळून घेत होती, कारण आज आम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक केला होता. आम्ही दोघी पण होतो आज किचनमध्ये. तर छानपैकी असा मिक्स करायचा. करून बघा, एक नंबर लागतो अशा प्रकारचा राजमा. हॉटेलसारखाच लागतो अशा पद्धतीने केला तर. कुणाला ग्रेव्ही करून आवडतो तर तुम्ही ग्रेव्ही करून पण करू शकता, पण ग्रेव्हीच्यापेक्षा असाच बारीक चिरल्यानंतर खूप छान लागतो. कणिकही मळून झालं होतं आणि तर अशा प्रकारे आज रात्रीच्या जेवणामध्ये साधं आणि सिंपल असं बनवलं होतं. साधं आपलं वरण, राजमा आणि पोळी अशाच प्रकारचं साधं जेवण केलं होतं, कारण संध्याकाळच्या वेळेला साधं जेवण केलं तर डायजेस्ट व्हायलाही सोपं जातं. त्यामुळे हलकं-फुलकंच आज अन्न घेतलं होतं आम्ही. त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली होती तर दिवे वगैरे लावून घेतले आणि तुळशीला पण लावून घेतला, उंबरठ्यावरती पण लावून घेतला आणि इकडे कणिक मळेपर्यंत हे जे एक्स्ट्राचे काम होते समजा आपले देवाचे ते करून घेतले. तोपर्यंत कणिकही मळल्या जातं किंवा आपला तेवढा वेळ इकडे वेस्ट न जाता इकडे आपला वापरण्यात येतो. त्यामुळे अशा प्रकारे मॅनेजमेंट करून काहीतरी. आणि श्री गजानन महाराजांचा प्रकट दिवस असल्यामुळे सर्व गजानन महाराजांच्या केंद्रामध्ये आज गर्दीच होती आणि खूप छान असं प्रसन्न वाटत होतं. आम्ही पण गेलो होतो, पण तो जो व्हिडिओ आहे तो काही घेण्यात आला नाही, त्यामुळे मी तो काही ॲड केला नाही, पण खूप छान वाटत होतं. चला तर मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मग, अशाच नवीन व्हिडिओसह परत भेटू. तोपर्यंत बाय बाय.